हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशंस भरून काढावा यासाठी येथील राजकारणी सातत्यानं प्रयत्न करतायत. मात्र जे काय निधी मिळतो त्या निधीचाही पुरेपूर वापर होत नाही. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे आपण बघतोय की हेच जलसंधारण विभागाच्या वतीनं बांधण्यात आलेला काही वर्षापूर्वीचा बुध अद्यापही या ठिकाणी दरवाजे किंवा गेट बसवलेले नाहीत. परिणामी ही कयादू नदी आहे आणि याच कयादू नदीवरती हा बंधारा बांधलेला आहे. मात्र हा बंधारा जो आहे तो या बंधाऱ्यामुळे जे आहे ते फुरसन म्हणजेच काडीकचरा अडकून जे आहे ते या बंधाऱ्याचं पूर्णतः जे गेटचे सोडलेले सापळे जे आहेत ते लॉक झालेले आहेत, बंद पडले आहेत. ते लॉक बंद पडल्याने जे आहेत ते पूर्ण नदीचं पात्र जे आहे ते पूर्णतः तुटून गेलेलं आहे. मी कॅमेरामॅनला विनंती की हे कशा प्रकारे आपण बघतोय आता कॅमेरामध्ये आपल्याला जे दिसते, जे शेळ्यामध्ये दिसतात जात आहेत त्याचे जे दिसते तर ती नदी नसून याच बंधाऱ्यामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान आहे. खरं तर ह्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देऊ या नाही त्या याच्यातून आम्ही मदत करू, शासनाच्या घोषणा होत्यात. अद्यापही कुठलीही मागे झालेली अतिवृष्टी असेल, याच्या अगोदर झालेली अतिवृष्टी असेल, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. अशा प्रकारे नदी तुटते. अक्षरशः कयाधू नदी पात्राचं पात्र जे आहे ते शेकडो फूट तुटलेलं आहे आणि हेच कयाधू नदी पात्राचं शेकडो फूट तुटल्यानंतर येथील परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत ते खरडून गेल्या आहेत. अनेकदा जमिनी खरडून गेल्या आहेत. मात्र येथील याच प्रशासनाला, संबंधित प्रशासनाला, याच बंधाऱ्याच्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही की आपण याला गेट बसवावं किंवा हे अडकलेलं फुरसन काढावं. ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की जर कामे पूर्णत्वास जात नसतील तर विकासच करू नका, विकास झिरो करा. मात्र असं विकास, आदरवट विकास करून आमच्या नुकसानही करू नका. कारण की याच पुलामुळे जे आहे ते येथील शेतकऱ्यांच्या जे आहेत ते शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर या संबंधित प्रशासनाने जे आहे ते या पुलाकडे, या बंधाऱ्याकडे लक्ष द्यावं आणि या बंधाऱ्याला जे आहे ते गेट बसविले नाहीत, गेट बसवावे आणि शेतकऱ्याचं होणारं नुकसान टाळावं अशी मागणी शेतकरी करत आहेत. कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.